प्रथम खेकड्याच्या दोन्ही मोठ्या नांग्या अशा प्रकारे घट्ट पकडून तोडून घ्यायच्या आहेत. तुम्ही विकत घेतानाच तोडून घेतल्या तर उत्तमच. या नांग्या काढताना खूप काळजीपूर्वक काढाव्या लागतात, नाहीतर आपल्याला लागू शकतं. आता आपण बाजूच्या छोट्या नांग्या आहेत त्या काढून घेऊया. त्या पटकन निघतात, त्यांना जोर काढावा लागत नाही. अशा प्रकारे सर्व नांग्या काढून मी सर्व खेकडी धुण्यासाठी पाण्यात ठेवलेली आहे. आता एक टूथब्रश घेऊन खेकड्याला अशा प्रकारे सर्व साईडनी घासून घ्यायची आहे, म्हणजे चिखल माती सर्व लागलेलं जे असतं ते निघून जाणार. खेकड्याच्या वरती हा जो भाग आहे तो सुद्धा आपण काढून टाकणार आहोत. त्यामध्ये काही घाणबीण आहे ते सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे आणि खेकडा व्यवस्थित चोळून धुवून घ्यायचा आहे. अशी सर्व खेकडी 3-4 वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहेत. सर्व नांग्या देखील आपल्याला अशा चोळून धुवून घ्यायच्या आहेत. विकत घेताना शक्यतो मादी खेकडी घ्यावी. त्याचा हा भाग रुंद असतो आणि नर खेकड्याचा अरुंद आणि उभट असतो. रेसिपीसाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.